यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा कापूस पीक उद्ध्वस्त झाला आहे। अनेक शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले असले तरी काही शेतकऱ्यांनी कसोशीने उभे केलेल्या कापसालाही बाजारात योग्य दर मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे। शेतकरी संघटनांनी शासनाकडे आलेल्या कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळावा, तसेच 100% कर्जमाफी आणि भरीव मदतीची घोषणा करावी अशी मागणी केली आहे। अन्यथा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे। मी किरण विष्णू पाटील, राहणार कडेवडगाव, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। माझं गट नंबर 6 मध्ये कपासी पीक आहे। याच्यात जून पासून तर आता दिपोळीपर्यंत असा कधी न घडणारा असा पाऊस झालेला आहे। त्याच्यात 15 सप्टेंबरला अतिवृष्टी झाली आमच्याकडे। अति इतकी भयानकच होती तर ती कलेक्टर, आमदार सगळे तर पाहणी करून गेले। आणि आज दिपोळीहून 8 दिवस झाले, 8 ते 10 दिवस झाले, तर लगातार एक दिवस असा नाही आमच्याकडे की पाऊस बंद आहे म्हणून। फक्त कमीत कमी फक्त दिपोळीचे 2-3 दिवस गेले तर तेवढाच पाऊस बंद होता। ह्या कमीत कमी गणपतीपासून तर आतापर्यंत इतकी अतिवृष्टी झाली तर कधी न होता एवढी अतिवृष्टी झाली। इकडे आमच्याकडे मका, ज्वारी प्लस तीळ, उडीद, मूग एक पण पीक असं हातीचे आले नाही। शेतकरी एकदम हे झालंय। त्याच्यात मजुराचा प्रॉब्लेम आला। आज कपाशीचं इतलं हे झालं तर काहीतरी त्याच्यात हा कापूस आता कसा विकाय हेच समजत नाही आम्हाला। आता ह्या पद्धतीचा त्याच्यात कापूस विकून तिकून वेचून घरी नेऊ, घरी नेल्यानंतर कमीत कमी व्यापारी याला इतला छळ करता आम्हालाही समजत नाही कसा कापूस विका म्हणून। पीक आमचं असून दलालासारखा आमची पद्धत होऊन गेली। इतलं विपरीत परिणाम झालाय। याच्यात भिकाऱ्यासारखा झालाय। याच्यात आता पीक विमा 100% बसायला पाहिजे। शासन म्हणतं काढणी पश्चात देता, आता कापणी पश्चात काही आहे तो नेहमी एक, तर त्यानं कमीत कमी आता इथल्या 6 महिन्याचा पाऊस झाल्यानंतर बी आता कोणते निकष लावायचे यांना। कमीत कमी एक निकष 100% आज पीक विमा बसला पाहिजे आमचा। आता हेक्टरी जी मदत होती ती एकदम भेटायला पाहिजे होती। आज आमचं अतिवृष्टीनं जमिनी वाहून गेली, विहिरी बुजल्या, आणि आज कमीत कमी या 2 महिन्यात डायरेक्ट आम्ही घरी आहे। आज उत्पन्न डायरेक्ट 0 बजेट झालं। 0 म्हणजे 0च। आज आम्हाला खर्च पण नाही का, आज कसं राहायचं। आज कमीत कमी आज 15 रुपये किलोने बी मजूर हात लावणार नाही, याला मजूरच मिळत नाही। कमीत कमी याला 3 ते 4 हजार रुपयानं घेतला तर नशीब, 3 ते 4 न घेतलं तर नशीब आमचं शेतकऱ्याचं। इतली वाईट परिस्थिती आहे आमची तर भयानकच। आज असे झाले तर काय करा काय नाही हे समजत नाही शेतकऱ्यांना। अजून खात्यावर आलं नाही, त्याच्याबद्दल एकदम शासनाचं एकदम हे केलंय त्यांनी। अनुदान जास्ती बोलले, टाकलं कमी, एकदम कमीत कमी 8,000 NDRF ची ती काही भेट हे होती तर कमीत कमी 8.5 न ती टाकायला पाहिजे। ती आम्हाला 6,000 7,000 एकदम तुटपुंडी टाकली। भीक देता येतं। एक अक्षरशः असं झालं, म्हणजे एक स्वतः मी जाणकार शेतकरी म्हणून तर असं वाटलं तर तहसीलदाराकडे ही त्यांची नीती त्यांच्या जवळ द्यायला पुरवते, नाही गेलं चालते। थट्टा मांडली, एकदम विचित्रपणा केला त्यांनी, भीक दिल्यासारखं केलं। शेतकरी तर सगळ्यांना राजा म्हणला, शेतकरी सगळ्यांचा पोशिंदा, पण आज शेतकरी अक्षरशः आज आम्ही चांगला सदन शेतकरी आत्महत्या करायची पाळी आली। तर जे चांगले लोक एकदम जे कर्जबाजारी असेल ते आत्महत्या करायची पाळी आली असेल। आणि या वर्षी अशीच परिस्थिती राहील। काय पर्याय तुमच्याकडे? काहीच समजायला नाही ह्या वर्षासारखं तर कधीच समजत नाही। आज माझे 3 मुलं बाहेर शिकायला, 3 मुलं शिकायला बाहेर तर मला समजत नाही आजच अशी झालं तर वर्षाचा खर्च कसा करावा ते समजत नाही। एकदम बिकट परिस्थिती आहे आमची, एकदम भयानकच। शेती विका, आत्महत्या करा, याच्याशिवाय पर्याय नाही, काहीच राहिला नाही। जोडधंदा नाही, काहीच नाही। शासनाला एक म्हणणं आहे, तुम्ही 100% आमच्या ह्या जे पहिल्यांदा 3 हे लागले ते मंडळ, तर ह्या मंडळामध्ये तरी आमचं कमीत कमी 100% पीक विमा मिळाला पाहिजे। हेक्टरी जी मदत जाहीर केली शासनानं त्याचा 1 रुपया त्वरित द्यायला पाहिजे। कारण का आज शेतकऱ्याजवळ मालच नाही विकायला, माल विकायला नाही तर त्यांना पैसे शासनानं त्याला भावनी, आणि त्याच्यात कमीत कमी अनुदान पडले तर काही ना काही जरा शिक लागीन, नाही ते अनुदान पडले ना, अशा पद्धतीचं बेभाव माल जाणार आहे आज आमचा। काय सांगता तुम्हाला, पहिला मध्ये तो मजूर येत नाही, ते 15 रुपये काहीच नाही। आज कमीत कमी कापूस विकायला नाही आमच्या ताब्यात
तर काहीच नाही. पहिला म्हणतो शेतातून कापूसच घरी न्यावाला गेला नाही तर काय विकल्या देणार आहे. आणि आज दुबारचं करायचं म्हणलं तर कमी खर्च नाही तो आज गोष्टीचा सगळा शासनाने त्वरित मदत केली पाहिजे असं तुमचं मत. त्वरित जेवढ्या त्वरित झाली तेवढ्या त्वरित शासनानं मदत केली पाहिजे. आणि तर एक मुद्दा पहिला मुद्दा तर त्यांना सगळं तो कर्जमाफी बोलले ते तो त्वरित केला पाहिजे. कर्जमाफीचा मुद्दा त्वरित केला पाहिजे, आजच केला पाहिजे. ते म्हणतात आता ते होतच राहील 100%. आज आपल्या परिसरामध्ये न होते पण आकडे भरपूर भेटतील तसे येणाऱ्या काळामध्ये.